इमॅजिन जर बुद्धांचे टीचिंग्स त्या काळात हरवले असते तर. इसवी सन पूर्व 483 मध्ये गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या फॉलोअर्समध्ये खूप भीती निर्माण झाली. म्हणूनच राजा अजातशत्रू याने राजगिरी येथे पहिली बौद्ध परिषद आयोजित केली. जवळपास 500 वरिष्ठ भिक्षू यांना एकत्रित केलं. ते फक्त एका कारणासाठी, ते म्हणजे बुद्धांचे टीचिंग्स फ्युचर जनरेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी. या सभेचे नेतृत्व महाकश्यप यांनी केले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही पहिलीच वेळ होती जेव्हा बुद्धांचे तोंडी दिलेले उपदेश व्यवस्थित स्वरूपात संकलित करून जतन करण्यात आले. आनंद यांनी सुत्त पिटिका सांगितले. त्यात बुद्धांची प्रवचने आणि उपदेश होते. उपाली यांनी विनया पिटका सांगितलं. त्यात भिक्षूंसाठी नियम व शिस्त होत्या. इमॅजिन करा, नो इंटरनेट, नो रिटन रेकॉर्ड्स, तरीही त्यांनी बुद्धाचे ज्ञान 2500 वर्षापेक्षा जास्त काळ जपून ठेवले. आणि म्हणूनच आजही आपण बुद्धाचा धम्म ऐकू शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सेकंड बुद्धिस्ट काउन्सिलच्या इंटरेस्टिंग हिस्ट्रीसोबत. नमो बुद्धाय, जय भीम.